श्री स्वामी समर्थ महाराज आयुष्य लाभो. उत्तम प्रकाश काय करतात मला एक माझा प्रश्न आहे, शिवसैनिक म्हणून साहेबांचा कार्यकर्ता म्हणून की छगन भुजबळ पाडल्यानंतर बाळा नांदगावकर साहेब प्रचंड मतात निवडून आले, पण निवडून आल्यानंतर दोन भावांनी जी जल्लोष केला होता ते जल्लोष परत यावं असं आम्ही शिवसेनेचे प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मंडळाचा तुम्हीच मला केला होता. मी आज माझे जे कुळदैवत आहे तुळजाभवानी आणि खंडोबा त्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा माझा कुटुंबासहित असणारा खाजगी दौरा आहे. तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि 21 तारखेला माझा वाढदिवस असतो, त्या निमित्ताने त्यांना माहीत असतं ते मुंबईहून येत असतं मुंबईला. मी यायला काही वाढदिवस करणार नाही, त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की वाढदिवस मी काही करणार नाही. तर त्यांनी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि तुम्ही आलात. मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हा खाजगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही योग्य वाटत नाही. पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा, हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही, तर ती राष्ट्रभाषा नाही, ती राज्यभाषा आहे आणि सम्यक भाषा आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा सक्ती होता कामा नये. त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक प्रांत रचना झालेली आहे आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोध हा कडवटपणे केला जाईल. एवढंच कालच्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे. मला आत्ता जिकडची आमच्या शिक्षक संघटनेची लोकं मिळाली, त्यांनी जवळजवळ काल 20-25 शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं. हे राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे, गरज असताना एखादा विषय वाढवू नका. तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असतं. आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती बघता येईल काय करेल. की उद्धवसाहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल. त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, ते तसं घडेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये ज्यावेळेला होतो त्यावेळेला या सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो. त्यावेळेला इकडे 4 आमदार पण मी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आणले होते, त्यातले एक मंत्री पण झाले होते. आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होतं आणि ते तर माझ्या कुटुंबातली लोक होते आहेत. आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगावर आल्यानंतर ते नेहमीच येतात, मला भेटतात, किंवा मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात. सगळ्या महाराष्ट्रातून येतात, पण सोलापूरमध्ये एक विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहे, कायम राहणार आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी येऊन भेटत असतात. आमच्या प्रताप पण या ठिकाणी आला, महेश आले, ती सगळी मंडळी. त्यावेळेला प्रतापने आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण मंडळाचा तुम्हीच मला केला होता, तुम्ही साहेबांना सांगून केला होता. त्या काही जुन्या आठवणी असतात, त्याच्यामुळे ते आले होते, ते भेटायला येतात, ते प्रेमाने येतात. भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज of Engineering admissions open for academic year 2025. Courses offered: Computer Science Engineering, Electronics and Telecommunication Engineering, Biomedical Engineering, Electrical Engineering, Mechanical Engineering, Civil Engineering, Diploma courses, Mechanical Engineering, Electrical Engineering, M.Tech, Water Resource Engineering, MCA, Masters in Computer Application. Big C ची ठळक वैशिष्ट्ये: डिजिटल ग्रंथालयाची सुविधा, मुला-मुलींसाठी बस सुविधा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा, वायफायची सुविधा,
100% रिझल्ट, 100% प्लेसमेंट असिस्टंट. संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने 9822 55 31 57. प्रोफेसर अझीरुद्दीन पेरमपल्ली 9922 06 77 44. प्रोफेसर अभिजित धावळे 77 67 04 62 19. मिस्टर श्रीनिवास जोग 93 72 00 81 40. ॲड्रेस केगाव सोलापूर. प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड, सेक्रेटरी अनामिका गायकवाड.